नमस्कार नमस्कार नमस्कार। नाशिक हायवेवर हा जो चाळकवाडी टोल नाका आहे त्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। माझ्या पाठीमागं मनसेचे उपजिल्हा प्रमुख मकरंदजी पाटे आहेत, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील आहेत आणि त्यासोबत अशोकजी नेहरकर सर आहेत। त्यांना या टोल नाक्यावर एक वेगळा विचित्र असा अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव त्यांना शेअर करायचा आहे। सर नमस्कार। काय घडलं होतं? काय नाही, सकाळी माझी गाडी माझा मुलगा इथून घेऊन गेला आणि पुढे गेल्यानंतर अर्ध्या तासांनी मला मेसेज आला 135 रुपये कट केले गेले। मी चौकशी केली तर ते बोलले 200 रुपये त्याचा चार्ज आणि तुमचे कागदपत्र जमा करा। मी दुपारी कागदपत्र जमा केले पण तिथे कसल्या प्रकारची पावती किंवा अन्य काहीच दिलं गेलेलं नाही। एका डायरीवर काहीतरी लिहून घेतलं आणि पैसे म्हटले ऑनलाईन घ्या, पैसे पण ऑनलाईन घेतले। मग दुसरा स्टाफ होता त्याच्या नावावर त्यांनी ऑनलाईन मला मुलाला पैसे पाठवायला लावले। 200 रुपये त्यांनी त्याच्यावर हे केलं। मग असं पैसे कट होत मागे पण कट होतात, म्हणजे आता पहिलं सांगायला पाहिजे ना, यांनी पैसे कट केले गेले। आपलं जे वाहन आहे ते काय पासिंगचे? माझं MH14 आहे। MH14 आहे आणि तुम्ही नेहमी याच ह्याच रूटने इथे 1 किलोमीटरवर मी राहते। अच्छा, मग काय या अगोदरचा अनुभव तुमचा? पहिला पण 1-2 वेळेला माझा कट केलेला आहे त्यांनी असा, तर ते बोलले परत नाही होणार परत नाही होणार। मग आता सकाळी मुलगा गेला तेव्हा त्यांनी तिथे काय बोलले नाही, मुलं त्यांनी सांगितलं लोकल आहे वगैरे म्हणून पुढे गेला। अर्धा पाऊण तासांनी मग मेसेज पडला पैसे कट केले, तर 135 रुपये कट केले टोलचे आणि 200 रुपये लोकलला, इथे लोकलसाठी 200 रुपये इथे भरा। नाही नाही ऐका, म्हणजे टोलचे 135 रुपये कट झाले हो तुमच्या फास्टॅग मधून, ठीक आहे? हो, मग तुम्ही विचारणा करायला कुठं आलात? मी फोन केला, इथे वामन नावाचे जे आहेत ना त्यांना फोन केला, त्यांचा फोन केला ते म्हटले असं असं आहे 200 रुपये आपल्याला भरावं लागतात लोकलसाठी। आपले गव्हर्नमेंटने 350 रुपयाचा GR केलेला आहे, पण आपण 200 रुपये जुन्नर तालुक्यासाठी ठेवला आहे, तर ते तुम्हाला भरावं लागेल। तर म्हटलं मग ठीक आहे, काय काय लागेल कागदपत्र? तर म्हटले RTO डॉक्युमेंट जे आहे ना, माझं आधार कार्ड आणि गाडीचं आपण काय होतो RC बुक, तर ते झेरॉक्स मी पाठवल्या, सही करून पाठवून दिल्या मुलाकडं। त्यांनी इथे गेल्यावर त्यांनी म्हटले घ्या, दिले पैसे, म्हटले पैसे रोख द्या, पैसे रोख द्या म्हटले त्याला। तर म्हटलं पैसे त्यांनी रोख नव्हते आणलेले, तर म्हटलं ऑनलाईन माझ्या घ्या। तर मग ते म्हटले ऑनलाईन सिस्टम नाही, तुम्हाला कॅश द्यावे लागेल। मग तिथे एकूण स्टाफ होता निमसे नावाचा, त्या स्टाफच्या नावावर त्यांनी ते पैसे त्याच्यावरती टाकायला लावले त्यांनी, आणि मग पण काही पावती वगैरे काहीच दिलेली नाही, म्हणजे पास नाही ना, पावती नाही ना, काय नाही। तर जुन्नर तालुक्यामध्ये तर जुन्नरची जी स्थानिक वाहनं आहेत त्याला टोल पासून मुक्ती आहे अशी आजी माझी आमदार म्हणत आलेली आहे। हो, मग कसं असं? नितीनजी गडकरी साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणांमध्ये सांगितले की 60 किलोमीटर पर्यंत लोकल लोकांना हे नाही आहे, टोल नाही आहे। पण तरी सुद्धा लोकांना पैसे कशाबद्दल द्यायचे, ते कशासाठी द्यायचे? माझ्यासोबत मनसे नेते मकरंदजी पाटे आहेत। सर, यापूर्वी तर कधी जुन्नर तालुक्यामधल्या वाहनांना टोल घेतला जात नव्हता। जुन्नर तालुक्याचे रहिवासी जे होते त्या सर्व रहिवाशांना पाठीमागं पण शरददादा सोनवणे आमदार असताना सांगितलं होतं का त्यावेळेस आंदोलन केलं होतं, त्यावेळेस टोल नाका बंद केला होता। बंद केल्यानंतर असं सांगितलं गेलं का जुन्नर तालुक्यातल्या रहिवाशांना कोणताही टोल आकारला जाणार नाही, त्यांनी फक्त आधार कार्ड दाखवायचं आणि या ठिकाणी जायचं। तर ते आता सर्रास चालू होतं तशा पद्धतीने। पण आता अचानक यांचा मला सकाळी फोन आला दादांचा, आणि दादा म्हणजे स्थानिक रहिवासी आहेत, स्थानिक त्यांचा फोन आल्यानंतर मी तुम्हाला फोन केला सगळ्यांना। जवळपास मी आता शिर्डीला चाललो होतो पायी वारीला, आणि वारीला जात असताना अचानकपणे म्हटलं थांबून विचारणा करू, आणि अशा पद्धतीने सर्व चालू आहे। शरददादा सोनवणे आमदार होते, आमदार असताना टोल त्या काळात बंद केला होता, मनसेचे आमदार असताना। आता बंद का केला का स्थानिकांना सूट मिळाली पाहिजे, आणि आता स्थानिकांना सूट न देता अशा प्रकारे प्रकार चालू आहे। तर माझी आजी, माजी आमदार, आजी आमदार, खासदार, त्याच्यानंतर प्रशासनाला विनंती आहे, म्हणजे पहिलं आम्ही विनंती करत असतो मनसे स्टाईल, पण आता विनंती पहिली करतोय आम्ही का स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका। स्थानिकांच्या जमिनी गेल्यात, लग्न कार्य असेल, कुठले कार्यक्रम असतील, कुठे जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला सतत जावं लागतं। आता आज पण आळे फाट्याला लग्न होते, त्यामुळे मी गेलो परत आलो। अशा प्रकारचे जर टोल जर आकारत असतील, अशा प्रकारे जर समजा ते सांगत असतील की रहिवाशांनी टोल हा घ्यावा इथे, म्हणजे द्यावा इथे, आणि मला वाटतं त्यांना सांगितले की 200 किती भरा म्हटले, 200 रुपये त्यांनी काय सांगितलं, यांची जे अपडेट केलेलं आहे सगळं, आणि मग ते इथे नाही, मग ते लोकल जरी टाकलं तरी ते तिकडनं वरती कट करतात। आणि आपल्याकडे आता माझा फास्टॅग दिसत नाही काय नाही आहे, पण ते म्हणले जर फास्टॅग नसेल तर म्हटले नाही, तुमच्या गाडीचा नंबर असतो ना त्याच्यावर आम्ही ते कट करतो। मग त्यांनी तेच केलं, सकाळी गाडीच्या नंबरवर त्यांनी 135 रुपये कट करून टाकले, गाडीचा नंबर, फास्टॅग नाही, काय नाही दाखवलेला।
तर त्यांनी मागितलेलं नव्हतं, काय प्रश्नच येत नाही लोकल म्हणून. फास्टॅग आहे आपल्या गाडीला, पण त्यातनं कट केला. असे प्रश्न तर येतच होते, परंतु आता त्यांनी प्रामुख्याने सांगितले की रहिवाशांना, जुन्नर तालुक्याच्या रहिवाशांना कोणताही टोल माफ नाही, तुम्ही एवढे पैसे भरा, त्याच्यानंतर तुम्ही जा. मला वाटतं काहीतरी महिना सांगितलं भरायचं ना. मला बोलले नाही 200 रुपये भरा म्हटले. असे 200 रुपये भरा. 200 भरा. असे किती लोकांना तिथं गर्दी होते पैसे भरण्यासाठी? माझा मुलगा आला होता, पण लोक पैसे देतात म्हणजे बऱ्याच लोकांनी, त्यांनी असं समजले की 2-3 हजार लोकांनी पैसे भरलेत. का भरतात तर तुम्ही नाही भरले तर कट होते. समजा पैसे कट झाले तर लोक काय म्हणतात, 200 रुपये जाऊ दे रे बाबा, असे पैसे जास्त कट होण्यापेक्षा 200 रुपये भरून टाकतात लोक. अशी चाललंय सध्या. तरी चाळकवाडी टोल नाक्याच्या संदर्भात अनेक विषय झाले, इथली आरेरावी असेल, त्याच्या संदर्भात आम्ही मध्यंतरी आलो होतो. त्या संदर्भात अनेक अशी आंदोलन या ठिकाणी केली, पाठीमागच्या काळात खूप अशी आंदोलन झाली. परंतु अशा प्रकारे जर स्थानिकांना आरेरावी होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते सजग आहेत. अशा प्रकारचं जर काही चूक होत असेल प्रशासनाकडनं किंवा तर आरेरावी होत असेल तर आम्ही ती सहन करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम रस्त्यावरच आहे, आमची सत्ताही रस्त्यावरच आहे. आणि इथे जर कोणाला जर म्हणजे जर स्थानिकांना जर पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सजग आहोत, आम्ही रस्त्यावर आहोत, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि आमदारांना विनंती करतो, खासदारांना विनंती करतो का आता इथे जर शरददादा सोनवणेंच्या जवळच त्यांचं इथं आहे, घर आहे त्यांचं, तर त्यांनी पण या ठिकाणी लक्ष घालावं. आणि हे जे आता चाललेले प्रकार आहेत की कट होणं, पैसे कट होतात, परत ते सांगतात की स्थानिकांना इथे येऊन अशा प्रकारचे कागदपत्र द्यावे लागतील वगैरे वगैरे. अगोदर तर काय ठरलं होतं, आधार कार्ड द्यायचं आणि सर्वांना माफ. मग आधार कार्ड लोक जर दाखवत असतील तर स्थानिक लोकांना हा त्रास कशासाठी, हा प्रश्न मला त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी एक मिटिंग लावावी. ठीक आहे, आता तुम्ही तर शरद सोनवणेंकडे अंगुली निर्देश करत आहात, परंतु हा जो विभाग आहे तो अमोल कोल्हेंच्या अखत्यारीत येतो. शरद दादांकडे आम्ही करत नाही अंगुली निर्देश. पाठीमागच्या काळामध्ये मनसेचे आमदार असताना, आणि ते आता जवळ मला वाटतं 100-200 फुटावर त्यांचं घर आहे म्हणून बोलतोय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा टोल नाका जो आहे तर तो स्थानिकांना आधार कार्ड दिल्यानंतरच सोडलं जाईल जुन्नर तालुक्यातल्या. आणि असंच चाललं होतं, असं 7-10 वर्ष झाली, 7-8-10 वर्ष झाली अशा प्रकारे चाललेले अनेक विषय या रोड संदर्भात आहेत. अजून एक कामं ह्या रस्त्याची प्रलंबित आहेत. आता तो सुद्धा सिमेंटचा रस्ता केला, सो तुम्ही बघा झिगझॅग चाललेले वाहने, रस्ता पण अजून सरळ नाही, सिमेंट गुळगुळीत नाही. एवढे 350 कोटी रुपये त्याच्यावर पडलेत, पण तो गुळगुळीत रस्ता नाही. त्याच्यानंतर त्या जे काही हे झाडं होती ती झाडं सर्व काढून टाकली त्यांनी. अशा प्रकारचे अनेक प्रलंबित विषय आहेतच. परंतु आजही जर समजा स्थानिकांना जर त्रास होत असेल तर आम्ही कायम रस्त्यावरच आहोत. भूमिका काय जर हे सुधारणा झाली नाही? आम्ही आता त्यांना आता टोल नाक्याच्या मॅनेजरला आम्ही भेटणार, त्यांना सांगणार, त्यांच्याकडून समजून घेणार. आणि त्याच्यानंतरही जर समजा त्यांना आम्ही काही ठराविक 8 दिवस इशारा देणार. परंतु माझं त्यांना पुन्हा सांगणं आहे की जुन्नर तालुक्यातल्या कोणत्याही नागरिकांना त्रास देऊ नका. आधार कार्ड दाखवून सोडा. पूर्वीपासून जे चालत आलं होतं ते सिद्ध ठेवा. जर पुन्हा असे प्रकार घडले तर मग आम्हाला कुठल्या ना कुठल्या येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना येऊन त्यावर कारवाई करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो.